बघा इकडे म्हणजे भाग्यश्री आधी आयडिया देतो तुम्हाला, तुम्हाला याचा ऍक्सेस देणार आहे. ठीक आहे. बेसिकली आपण जेव्हा आपल्या डिजिटल मार्केटिंगच्या जर्नीमध्ये वेगवेगळे मार्केटिंग टेक्निक आपल्याला वापरावे लागतात आणि या मार्केटिंग प्रोसेसमध्ये आहेत ना, आपल्याला वेगवेगळे ऑनलाईन टूल्स वापरावे लागतात. ठीक आहे. आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होण्यासाठी किंवा आपलं काम सोपं होण्यासाठी. तर इंडिव्हिज्युअली म्हणजे एक एकटं ते जर टूल आपण विकत घ्यायचं म्हटलं तर ते सबस्क्रिप्शन महिन्याचं लाख सव्वा लाखाच्या घरात जाईल. ठीक आहे. जे की आता आपल्याला अफोर्डेबल पण नाही आणि त्याची गरज पण नाही की फक्त टूलसाठी बाबा एवढे पैसे घालवायचे. तर एक प्रकार असतो ग्रुप बाईंग टूल म्हणून. तर याच्यामध्ये आहेत ना शेअर अकाउंट दिले जातात. म्हणजे आपण जसं तुमच्यापैकी बरेच जण नेटफ्लिक्सचं शेअर अकाउंट वापरत असेल, किंवा एकाने घ्यायचं आणि बाकीच्यांनी लॉग इन क्रेडेन्शियल शेअर करून आपण ते अकाउंट वापरत असतो. सेम इथंही तसंच आहे. तर हे लाख सव्वा लाखाचे टूल्स आपल्याला 700 ते 500 रुपयामध्ये मिळतात. तर त्यासाठी काल आम्ही हिमांशू सिंपल प्रोसेस केली की आम्ही टूल्स बाय ही एक कंपनी आहे जी आपल्याला शेअर्ड अकाउंट देते किंवा शेअर्ड टूल वापरायला देते. तर यांचं आपण एक काहीतरी 550 रुपयाचं सबस्क्रिप्शन विकत घेतलंय आणि त्या 550 रुपयामध्ये आपल्याला इतके सगळे टूल्स वापरायला मिळतात. एक 50+ टूल्स आहेत. आता मी इथे तुम्हाला या टूल्सची इंडिव्हिज्युअल प्राइसिंग दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता एसईएम रश, ओके, हे टूल जर आपण म्हटलं वेगळं विकत घ्यायचं तर या टूलची प्राइसिंग बघा किती आहे. याची प्राइसिंग आहे 120 रुपीज, 29 रुपीज पर मंथ. ओके, म्हणजे जवळजवळ आता आपण जर डॉलर टू रुपीज कन्वर्ट केलं तर एक 10,750 फक्त एसईएम रश या टूलची किंमत आहे. तसंच आपण आता जर उबेर सजेस्ट पाहिला तर याची जी कमीत कमी कॉस्ट आहे ती आहे $12. म्हणजे $12 जरी आता आपण पकडलं म्हणजे परत एक ती 1,000 रुपयाच्या आसपास गेली. म्हणजे ती टोटल कॉस्ट खूप जाते. सो या टूलच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे टूल्स वापरता येतात. आता फॉर एक्झाम्पल कसे कसे कोणकोणते टूल्स वापरायचे ते सांगतो. आता यातले आपण प्रत्येक टूल वेगवेगळे जोपर्यंत आपण क्लिक करून नाही बघणार तोपर्यंत कळणार नाही. पण एक कॉमन टूल सांगतो कोणकोणते असतात आणि आपल्याला लागतात. तर सगळ्यात आधी जे वरती दिलेले आहेत ना हे सगळे एसईओ चे टूल आहेत. म्हणजे आता जो आपल्याला टॉपिक किंवा मार्केटिंगची मेथड शिकायची आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, यासाठी जे लागतं तर ते आपण पहिले टूल्स आहेत. म्हणजे आता हे झालं एसईओ टूल्स, एसईएम रश, उबेर सजेस्ट, मॉज, एसईएम कॉप, SERP स्टॅट, कीवर्ड टूल्स, हे सगळे कशाचे टूल्स आहेत? एसईओ या मार्केटिंग मेथडला मदत करणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता इथं आहे हॅशटॅग फॉर लाईक्स, म्हणजे हे सोशल मीडियाचं टूल आहे. तर आता आपण शिकलो नाहीत पण पुढच्या काही सेशनमध्ये आपण शिकणार आहोत की सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला बिझनेस ग्रो करायचा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. तर आपण जी काही मार्केटिंग मेथड वापरतो त्याला सोशल मीडिया मार्केटिंग असं म्हटलं जातं. आणि या मार्केटिंग मेथडमध्ये एक टेक्निक किंवा एक प्रोसिजर आहे ज्यामध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये योग्य हॅशटॅग्स वापरले तर तुमची पोस्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. आता आपल्याला हॅशटॅग हे सांगायची गरज नाही का? गरज आहे हॅशटॅग म्हणजे काय सांगायची गरज आहे का? नाही. नाही. राईट. तर हॅशटॅग फॉर लाईक्स म्हणजे याच्यामध्ये ते असे हॅशटॅग्स आपल्याला सांगतं की जे तुम्ही तुमच्या ह्याच्यासाठी वापरू शकता. काय म्हणतात तुमच्या सोशल मीडिया पोस्टसाठी वापरू शकतात. आणि इथे आता जसं सॉरी दाखवतो पुन्हा. आता इथे जे दिलेले आहेत तर त्यांचं म्हणणं काय की या टूल्स तुम्हाला प्रीमियम ऍक्सेस करायचं आहे तर तुम्हाला या लिंक वरती जावं लागेल. ठीक आहे. आणि हे त्यांचं जे आयडी पासवर्ड आहे हे आयडी पासवर्ड आपल्याला वापरायचं आहे. सो मी इथे टाकलं त्यांचे क्रेडेन्शियल्स आणि लॉग इन. तर आता मी इथे टाकलं काय की मला डिजिटल मार्केटिंगसाठी हॅशटॅग हवेत.
ते पण इंस्टाग्रामसाठी. बघ दिसतंय त्यांनी हॅशटॅग दिलेले. मग कोणत्या हॅशटॅगला किती डिफिकल्टी लेवल आहे, किती लोकांनी वापरले, किती लाईक्स, रीच वगैरे किती आहेत हॅशटॅगचं, हे सगळं दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा आपण सोशल मीडिया शिकू तेव्हा आपण हे लक्षात घेऊ की बाबा मला हे टूल वापरायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला ग्राफिक वगैरे बनवायचं आहे किंवा अजून काही, म्हणजे हे सगळे झाले हॅशटॅग हे सोशल मीडियाचं. ट्यूब रँकर हे युट्यूबसाठी, म्हणजे तुम्हाला युट्यूब ग्रो करायचं चॅनल तुमचा आणि त्यासाठी तुम्हाला काही मदत हवी आहे, तर त्यासाठी ट्यूब रँकर हे टूल आहे. त्यानंतर तुम्हाला आता ब्लॉग लिहायचा आहे, सोशल मीडियाची पोस्ट लिहायची आहे, बेसिकली कंटेंट जनरेट करायचं आहे. म्हणजे उद्या तुम्हाला तुमच्या बॉसने सांगितलं की आपल्याला आहे ना आपल्या टार्गेट कस्टमरसाठी एक ईमेल लिहायचा आणि त्या ईमेलच्या माध्यमातून आपल्याला आपली जी ऑफर आहे ती कन्वे करायची आहे. मग आता आपलं तर इंग्लिश तेवढं चांगलं नाहीये किंवा तेवढी आपल्याकडे क्रिएटिव्हिटी नाहीये, तर इट वुड बी डिफिकल्ट टू राईट अ ईमेल. ठीक आहे. मग हे जे स्मार्ट कॉपी, क्रिएटर डॉट ए आय किंवा हे जे काही टूल्स आहेत या लाईन मधले, हे सगळे कंटेंट क्रिएशनचे टूल आहे. म्हणजे तुम्ही एखादी सोशल मीडियाच्या पोस्टला कॅप्शन, युट्यूब व्हिडिओसाठी स्क्रिप्ट, एखादं ब्लॉग आर्टिकल, वेबसाईटसाठीचं कंटेंट, सगळं काही इकडून जनरेट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर इकडे खाली आल्यानंतर तुम्हाला मग ग्राफिक बनवायचे, व्हिडिओ क्रिएट करायचे आहेत, तर त्यासाठी हे बघा इपिडेमिक साऊंड, म्हणजे इथं तुम्हाला रॉयल्टी फ्री म्युझिक कलेक्शन मिळतं जे तुम्ही युट्यूबला वापरू शकता. इन व्हिडिओ तो तुम्ही ग्राफिक व्हिडिओ म्हणजे कोणतेही व्हिडिओ बनवू शकता. इथे मी एक एक्झाम्पल थ्रू तुम्हाला बनवून दाखवतो. सी आता आपल्याला एखादा व्हिडिओ बनवायचा आहे, क्रिएट न्यू वरती मी क्लिक केलं, ए आय टेक्स्ट टू व्हिडिओ. कोणतं टेम्पलेट घेऊ? ठीक आहे, हे घेतलं. कशासाठी व्हिडिओ बनवायचा मला? इंस्टाग्राम रील, इंस्टाग्राम फीड्स की युट्यूबसाठी? तुम्ही लँडस्केप ठेवतो का तर मला युट्यूबसाठी बनवायचं आहे. यूज टेम्पलेट. ठीक आहे. आणि मला तर काहीच येत नाही, तर इथं मी ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सांगतोय की माझ्यासाठी स्क्रिप्ट लिही. सो इथे लिहितो व्हॉट इज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन जनरेट. बघा त्यांनी स्क्रिप्ट जनरेट करून दिली. क्रिएट सेन. म्हणजे मी जे सांगतो की नाही का आपल्याला एखादा फेसलेस युट्यूब चॅनल बनवायचा आहे, तर तो अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. इथे क्रिएट सीन वरती क्लिक केला आणि तो आपल्याला व्हिडिओ बनवून देईल. आता फक्त काय लास्ट जो 10% पार्ट असतो, म्हणजे जर तुम्हाला इमेजेस नाही आवडल्या किंवा अजून काही झालं तर ते तुम्ही इथे चेंज करू शकता. तर आता कदाचित आवाज येणार नाही तुम्हाला, कारण मी लॅपटॉपचं म्यूट केलंय आणि मोबाईल थ्रू कनेक्ट केलेलं आहे. पण इथे तुम्ही व्हिडिओ प्ले होताना बघू शकता. आता मी पूर्ण व्हिडिओ प्ले करतो.
लक्षात आलं की त्याने आता आवाज याला आहे पण तुम्हाला ते आवाज येत नाही कारण मी म्यूट केलेला आहे त्याच्यामुळे. सो बेसिकली फक्त यात काय प्रॉब्लेम आहे, एव्हरीथिंग इज गुड एक्सेप्ट की काही इमेजेस इरेलेव्हंट आहेत. तर काही प्रॉब्लेम नाही. इथे मी जर प्रत्येक सीनला गेलो, बघा आता इथे इमेजचं ऑप्शन आहे. मी इथे इमेज चेंज करू शकतो. मला जर वाटलं की ही इमेज रिलेव्हंट नाहीये माझ्या व्हिडिओला, तर तेवढी इमेज मी चेंज करू शकतो आणि वेन एव्हरीथिंग इज डन तुम्ही डायरेक्टली इथनं डाउनलोड करू शकता. आता याचंही आपल्याला सबस्क्रिप्शन बघायचंय तर आपण त्याची किंमत बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इन व्हिडिओ सो जर आपण हे घेतलं तर $20 पर मंथ म्हणजे अगेन 2,000 रुपयाच्या आसपास नाही सॉरी म्हणजे एक 1,800च्या आसपास किंवा 1,600च्या आसपास आपल्याला मंथली सबस्क्रिप्शन पडेल. म्हणजे जर आपल्याला प्रीमियम फीचर्स वगैरे वापरायचे तर. ठीक आहे. सो हे झालं व्हिडिओचं. त्यानंतर मग अजून बरेचसे ग्राफिकचे टूल आहेत. म्हणजे आता मी बघा इथे माझ्या एका क्लायंटसाठी मी ग्राफिक सुद्धा बनवतो. त्यांचं इंटिरियरचा बिझनेस आहे आणि आपण त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पोस्ट किंवा ग्राफिक बनवून देतोय. हे असं काल त्यांना आपण बनवून दिले. मग असे खूप सारे टूल्स आहेत. तुम्हाला प्रत्येक टूल वरती क्लिक करून बघावं लागणार, त्याशिवाय कळणार नाही आपल्याला की कशाचं आहे. आता विड IQ आहे, हे सुद्धा युट्यूब साठी वापरलं जातं. शटर स्टॉक किंवा मग गेट इमेजेस आय स्टॉक तिथनं तुम्हाला चांगल्या क्वालिटी इमेजेस मिळतात. GPL थीम प्लगइन किंवा इन्व्हेटिव्ह एलिमेंट ही जी काही वेबसाईट आहे, इथं आपल्याला चांगल्या चांगल्या वेब थीम मिळतात आपल्या वेबसाईटसाठी. म्हणजे बघा इथे मी दाखवतो. से मोर थीम. सो वेबसाईटसाठी ज्या सुंदर थीम आपल्याला लागतात चांगल्यावाल्या, ते तुम्हाला इथे मिळून जातील. आता ही एक ट्रेकिंगची थीम आहे, ती बघूयात आपण. एक मिनिट हा, लॅपटॉप बंद झाला. रिस्टार्ट होतो.
सो बेसिकली इथं ज्या काही आहेत, म्हणजे जसं आता सांगितलं की आपल्याला एखादी पोर्टफोलिओ वेबसाईट बनवायची आहे आणि त्यासाठी थीम हवी आहे. तर जसं मी सांगितलं, आपण ज्या वेबसाईट बनवतो वर्डप्रेसमध्ये थीम्स आहेत, पण त्या थीम कशा आहेत, म्हणजे कम्प्लीट नाही आहेत, त्या फ्रीमध्ये लिमिटेड आपल्याला गोष्टी मिळतात. पण इथे ज्या थीम्स आहेत त्या प्रीमियम थीम्स आहेत, म्हणजे तुम्हाला हवं तसं ते कस्टमायझेशन करता येणार आहे. दुसरी एखादी बघूयात तोपर्यंत. भाग्यश्री, तुम्ही गावावरनं परत कधी येणार आहे? 25th पर्यंत. मग तोपर्यंत तिकडूनच जॉईन करणार आहे का? हो. लॅपटॉप आहे सोबत तुमच्या? हो, घेऊन आले मी आता. हा, मग ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, कारण काल आपण हिमांशूचं. बहिणीचं लग्न आहे ना, त्याच्यामुळे आले मी गावी. ओके. आपण आहे ना हिमांशूचं काल डोमेन विकत घेतलाय. ठीक आहे. तिची वेबसाईट हा. आपण सेटअप करणार, तर तुमची सुद्धा मग सायमल्टेनियसली होऊन जाईल त्याच्यासोबत. हो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सो आता हिमांशू बघ, आता इथे आता माझं कदाचित इंटरनेट थोडस वीक आहे असं वाटतंय, पण इथे बघू शकतोस बघ. म्हणजे जे काय जो आपण स्क्रॅच पासून बनवणं आणि हे रेडीमेड वापरणं किती अट्रॅक्टिव्ह वाटतं की नाही, फॉन्ट, कलर कॉम्बिनेशन किंवा जे लेआउट आहे किती सुंदर आहे ते. म्हणजे एकदम प्रोफेशनल वेबसाईट वाटते ना बघितल्यानंतर. सो आपल्याला काय करायचं, हे अशा रेडीमेड थीम आणि कुठे मिळतात, तर हे इन्व्हिट एलिमेंट वरती, पण ते फ्री नाहीये, तर सबस्क्रिप्शन आहे. आणि आता आपल्याकडे टूल असल्यामुळे बघ, इथे इन्व्हिटिव्ह एलिमेंट्सचा आपल्याला ऍक्सेस आहे. इथून आपण ते म्हणजे विकत घ्यायची गरज नाही, कारण या सबस्क्रिप्शन मध्येच आपल्याला ते मिळालेले आहे आणि आपण हव्या तेवढ्या थीम डाउनलोड करून डाउनलोड करून वापरू शकतो. ठीक आहे. सो असे खूप सारे टूल्स आहेत, तुम्ही हळूहळू जरी एक एक एक्सप्लोर केले ना तरी खूप होईल. आता याचं एवढं महत्व काय, तर जनरली जेव्हा तुम्ही जॉबला अप्लाय करता किंवा फ्रीलान्सिंग, तेव्हा या टूल्सचा वापर करून तुम्ही तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता माझ्याकडे याचं प्रीमियम सबस्क्रिप्शन आहे, तर मी जितक्या चांगल्या पद्धतीने इथे बनवू शकतो ग्राफिक, ओके, तितकं फ्री मध्ये नाही बनवू शकत. म्हणजे तेवढा माझा परफॉर्मन्स चांगला राहत नाही बेसिकली. म्हणून आपल्याला काय करायचंय, प्रीमियम टूल्स वापरायला सुद्धा शिकायचे आणि हे सुद्धा करायचंय, वापरायचे सुद्धा. ठीक आहे. तर टाइम टू टाइम मी सांगेल. आता आपल्या आजच्या मेन टॉपिक वरती येऊयात, जो पहिला आपला मार्केटिंग टेक्निक आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आता मागे त्याच्याबद्दल थोडीफार कल्पना मी तुम्हाला दिली होती की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, ते कसं काम करतं. पण आज आपण त्याला सुरुवात करूयात. एकदा जस्ट रिकॅप घेतो त्याचा आणि आपण त्याची सुरुवात करूयात. हा. तर आपली जी आजची पहिली आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, ही जी काही मार्केटिंगची मेथड आहे आपली, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं, थोडक्यात सर्च इंजिन वरती आपली वेबसाईट रँक करायची. म्हणजे इतक्या सोप्या भाषेत समजून घ्या. आता सर्च इंजिन वरती रँक करायची म्हणजे काय करायचं, कसं करायचं, हे आधी समजून घेऊयात आणि मग ऑफिशियली आपण जाऊयात आपल्या मेन टेक्निककडे. आता लक्षात घ्या की जेव्हा आपण असं म्हणतो की मला इंटरनेटवरती काय म्हणतात, जे इंटरनेटचे वापर करते त्यांच्यापर्यंत पोहोचायचे, किंवा जी लोक इंटरनेटवरती माझ्या बिझनेस बद्दल शोधतायत त्यांच्यापर्यंत मला पोहोचायचे का, तर त्यांना जर मी दिसलो तर ते माझ्या वेबसाईट वरती येतील, इन्क्वायरी करतील आणि त्यांना माझं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आवडलं तर ते माझ्याकडनं विकतही घेतील. ठीक आहे.
तर मग या सगळ्यात ही प्रोसेस कशी होती ते समजून घेऊयात. सी, इंटरनेट हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, पण ऍक्च्युली आपण इंटरनेटवरती जात नाही, कारण इंटरनेट एवढं मोठं आहे की म्हणजे आपण नाही का म्हणतो की मायाजाल हा जो मराठीत शब्द वापरला जातो तो एकदम चपलक शब्द आहे. त्याचं कारण काय आहे? इंटरनेट खूप मोठं आहे. आपल्याला आपण जर एकटे गेलो विदाऊट एनी हेल्प तर आपल्याला हवी ती माहिती कधीच मिळणार नाही. तर या इंटरनेटवरती आपल्याला हवी ती माहिती शोधायचं काम सर्च इंजिन नावाचं जे प्लॅटफॉर्म किंवा टूल असतं हे आपल्याला त्याच्यासाठी मदत करतं. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे नाही गुगल कर काही डिटेल्स हवे असतील तर. व्हॉट इज गुगल? तर गुगल एक सर्च इंजिन प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, म्हणजे एक ब्रोकर, एक मेडिएटर आहे जो इंटरनेटवरची माहिती आपल्याला शोधून द्यायचं काम करतो. ओके. पण आता काय होतं ना बघा, सिंपल 3 गोष्टी आहेत इथं, की हे जे सर्च इंजिन आहेत ना, हा जसं मी सांगितलं मेडिएटर आहे. तो बिझनेसेस आणि युजरला कनेक्ट करायचं काम करतो. ठीक आहे. सो सर्च इंजिन इज ए mediator who connects brands with customers. इतकं सिंपल आहे. म्हणजे त्याच्या एका बाजूला खूप सारे बिझनेसेस आहेत ज्यांच्या वेबसाईट इंटरनेटवरती आहेत. ओके. बिझनेसेस विथ वेबसाईट अवेलेबल ऑन इंटरनेट, आणि दुसऱ्या बाजूला युजर्स आहे. युजर्स हु आर सर्चिंग फॉर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस ऑन इंटरनेट. दोघंही इंटरनेटवरती आहेत, पण जे काही टेक्नॅलिटीज किंवा टेक्नॉलॉजी किंवा बाकी गोष्टी त्याच्यामुळे दोघांना एकमेकांशी पोहोचणं शक्य नाहीये. तर दोघांना एकमेकांशी कनेक्ट करून द्यायचं काम सर्च इंजिन करतो. पण आता इथे प्रॉब्लेम काय होतो ना, सी, तुम्ही जेव्हा गुगलवरती गेलात आणि तुम्ही टाकलं तिथं काय हॉटेल इन लोणावळा, ठीक आहे, असं तुम्ही टाकलं. पण आता लोणावळ्यामध्ये जे हॉटेल्स आहेत तर गरजेचं नाहीये ना की एकाच हॉटेलची वेबसाईट असेल किंवा एकच हॉटेल इंटरनेट वरती असेल. एकापेक्षा जास्ती असू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 हॉटेल्सच्या वेबसाईट आहेत इंटरनेटवर, किंवा आपण एखादं सोपं अजून एक्झाम्पल घेऊ. तुम्ही टाकलं काय बेस्ट मोबाईल अंडर 10,000 रुपीज, तर 100 मोबाईल फोन किंवा एक 50 कंपन्या असतील ज्यांचे 10,000पेक्षा कमी किमतीत मोबाईल अवेलेबल आहेत. ओके. म्हणजे थोडक्यात काय ऑप्शन्स खूप सारे आहेत युजरला दाखवायचे. पण सर्च इंजिन या प्लॅटफॉर्मचं स्वतःचं डिझाईन असं आहे की तो एका वेळेला फक्त 10च ऑप्शन दाखवू शकतो. म्हणजे सी, आता आपण घेऊयात एक एक्झाम्पल, मोबाईल अंडर 10,000 असं युजरने सर्च केलेलं आहे. ओके. आणि 10,000च्या खाली मोबाईल देणाऱ्या 50 ब्रँड्स हॅव मोबाईल फोन अंडर 10,000 displayed on their respective websites. ठीक आहे. पण आता प्रॉब्लेम काय इथे की भलेही 50 ब्रँड्सच्या आहेत ज्यांच्याकडे 10,000वाले फोन आहेत, पण सर्च इंजिन हे जे प्लॅटफॉर्म आहे याची लिमिटेशन काय, तर त्याचं जे पेज आहे, ठीक आहे, सर्च इंजिन रिझल्ट पेज, ज्याला सोप्या भाषेत SCRP असंही म्हटलं जातं, हे जे पेज आहे याच्यावरती ऍट अ टाइम फक्त 10च वेबसाईट किंवा 10च रिझल्ट दिसतो. तर हॅज लिमिटेशन ऑफ 10 रिझल्ट्स ओनली. ओके. आता इथे मी तुम्हाला दाखवतोय मोबाईल अंडर 15,000. तर इथं काय बघा की हे जे पेज आहे ना, एवढ्याच वेबसाईट याच्यावरती दिसू शकतात. म्हणजे हे एक पेज आहे, याला सर्च इंजिन रिझल्ट पेज म्हणतात. किंवा आपण असं टाकलं डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन पुणे, सो असं जेव्हा तुम्ही सर्च करता आणि हे जे काही वेबसाईट्स तुम्हाला दिसतात तर हे लिमिटेशन आहे. म्हणजे बघा एका पेजवरती एवढेच रिझल्ट दिसतात, पण ऍक्च्युली किती वेबसाईट आहेत किंवा किती बिझनेस आहेत, कदाचित 50, 100, 1000 किती बिझनेस असू शकतात. तर मग आता काय होतं की तो असं रॅन्डमली नाही ठरू शकत कोण, गुगल किंवा सर्च इंजिन, की नाही बाबा मग या 10 हॉटेलच्याच वेबसाईट दाखवू किंवा या 10 कंपन्यांचेच फोन दाखवू किंवा हेच 10 इन्स्टिट्यूट लोकांना, असं तो रॅन्डमली नाही ठरवत. तो काय म्हणतो की फॉर एक्झाम्पल इफ देर आर
100 brands or company who are offering product relevant to user search query. म्हणजे तो काय म्हणतोय की लोक जे सर्च करतात, फॉर एक्झाम्पल योगेशने टाकलं बेस्ट हॉटेल इन लोणावळा, ठीक आहे, आणि त्याला त्याच्या सर्च क्वेरी प्रमाणे मिळते जुळते 100 हॉटेल्स आहेत जे पुण्यात अवेलेबल, सॉरी लोणावळ्यात अवेलेबल आहेत. तर मग गुगल त्या किंवा सर्च इंजिन त्या केसमध्ये काय करेल, त्यातले जे बेस्ट टॉप 10 आहेत, ठीक आहे, त्या हॉटेलची नावं किंवा त्या हॉटेलची वेबसाईट ते योगेशला दाखवणार आहे. आणि हे 100 टॉप 10 किंवा बेस्ट निवडायला तो काही क्रायटेरिया किंवा काही फॅक्टर्स वापरतो, एक प्रोसिजर वापरतो, आणि त्याच प्रोसेसला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुन्हा एक्सप्लेन करतो. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे जी आपली फर्स्ट मार्केटिंग मेथड आहे ती काय आणि कशी आहे. सो बेसिकली कोणत्याही गोष्टीसाठी हजारो रिझल्ट इंटरनेटवरती अवेलेबल आहेत, ठीक आहे, पण गुगलचं किंवा सर्च इंजिन काय करतो, या हजारो रिझल्ट मधल्या ज्या बेस्ट किंवा अतिउत्तम आहेत कस्टमरसाठी, युजरसाठी, त्या वेबसाईट निवडायचं काम करतो, आणि त्या निवडण्यासाठी तो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन या मेथडचा उपयोग करतो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तो फिल्ट्रेशन करतो आणि त्यातल्या ज्या बेस्ट आहेत त्याच वेबसाईट युजरला दाखवतो. आता ही झाली त्याच्या साईटची थिअरी किंवा त्याच्या साईटची प्रोसेस, की तो अशी अशी मेथड वापरतो. आता याचा आपल्याला काय फायदा किंवा आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो ऍज अ बिझनेस. तर आता आपण असं समजून घेऊयात की मी युजर नाहीये, मी सुद्धा एक बिझनेस आहे, माझे लोणावळ्यात एक हॉटेल आहे. ओके, सो मी काय म्हणतो की जेव्हा लोक सर्च करतील बेस्ट हॉटेल इन लोणावळा, तेव्हा माझे हॉटेल दिसायला लागणार, दिसायला हवं. तेव्हा मला हे समजून घेणं गरजेचं आहे की माझ्याप्रमाणे अजून 1000 जण आहेत जे लोणावळ्यामध्ये हॉटेलचा बिझनेस करतात आणि ज्यांच्या वेबसाईट आहेत. पण जर माझी वेबसाईट गुगलने दाखवायला हवी युजरला किंवा सर्च इंजिनने युजरला दाखवायला हवी, तर मला हे प्रूव्ह करावं लागेल की आय एम द बेस्ट. कारण जेव्हा मी हे प्रूव्ह करू शकलो तरच गुगल माझी वेबसाईट युजरला दाखवणार, अदरवाईज तो दाखवणार नाहीये. ठीक आहे, मग मी कसं प्रूव्ह करणार, तर मी त्याची सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर समजून घेणार की गुगल टॉप 10 वेबसाईट निवडायला काय फॅक्टर वापरतो. मी त्या प्रत्येक फॅक्टरवरती काम करणार आणि त्या फॅक्टरच्या इम्प्लिमेंटेशन थ्रू दाखवणार की आय एम द बेस्ट म्हणून. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एकदम सोप्पा अजून यात ब्रेकडाऊन करून सांगतो की मला शाळेमध्ये जे पहिले 3 नंबर येतात त्या 3 नंबर मध्ये यायचंय. ओके, तर आता मग 3 नंबर मध्ये यायचं, तर मी समजून घेईल की शाळा 3 नंबर काढायला काय काय वापरते हे मी आधी समजून घेईल. माझ्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये बाबा थेअरी पेपर असेल किंवा मग इंटरनल एक्झाम असेल, प्रॅक्टिकल्स असेल किंवा मग फिजिकल असेल, हे सगळ्या टेस्ट कंडक्ट करतात आणि त्या प्रत्येक टेस्टमध्ये मला जास्तीत जास्त मार्क मिळवायला लागतील बाकी मुलांपेक्षा. जितके जास्त मला मार्क मिळतील तितकी माझी टोटल जास्त होईल आणि तितका मी टॉप 3 मध्ये येईल. माझी टोटल कमी झाली तर मी टॉप 3 मध्ये नाही येणार. सेम इथंही असंच आहे की आपल्याला जेव्हा जास्त लीड्स हव्यात, जास्त बिझनेस हवाय, जास्त लोकांनी आपली वेबसाईट व्हिजिट करायला हवी, ती पण फ्री ऑफ कॉस्ट, तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात आधी की व्हॉट इज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ठीक आहे, तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, एक अशी प्रोसेस ज्या प्रोसेसच्या मदतीने तुम्ही गुगलला हे दाखवून देऊ शकता की तुम्ही इतरांच्या तुलनेने बेस्ट आहात. ठीक आहे, आता काय फायदा होईल तुम्ही प्रूव्ह केलं बेस्ट आहात, तर तो काय करेल, तुमची वेबसाईट युजरला दाखवेल. ठीक आहे, आणि तुमची वेबसाईट युजरला दिसल्यानंतर काय होईल, आपसुकपणे ती लोक तुमची वेबसाईट व्हिजिट करतील आणि वेबसाईट व्हिजिट केल्यानंतर तुमचं प्रोडक्ट सर्व्हिसेस चांगलं असेल, त्याची प्राइसिंग रिझनेबल असेल, तर डेफिनेटली तो ती गोष्ट तुमच्याकडनं विकत घेणार आहे. ठीक आहे, तर पहिलं व्हॉट इज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, देन व्हॉट आर द टाइप्स ऑफ SEO, what are the factors of SEO, and how to fulfill SEO process. ह्या 4 प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपल्याला मिळतील किंवा कळतील, त्यानंतर आपण सक्सेसफुली आपली काही कुणाची वेबसाईट गुगलला रँक करू शकतो. आता लक्षात घ्या, मागच्या बऱ्याच वेळापासून माझ्या तोंडून सर्च इंजिन, गुगल असं सारखं सारखं आलटून पलटून येत आहे. त्याचं कारण असं आहे, सर्च इंजिन म्हणजे त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे जे आपण शोधण्यासाठी वापरतो, आणि गुगल ही एक कंपनी जी आता भारतात खूप वापरली जाते. हेच आता आपण UK किंवा US मध्ये असतं तर मी सारखं मग हे वापरलं असतं, याहू असा शब्द वापरला असता, बिंग, डक डक गो हे शब्द वापरले असते.
काय ना, म्हणजे सर्च इंजिन हे प्लॅटफॉर्म जगभरात वापरलं जातं. ओके, म्हणजे जसं आपण म्हटलं मोबाईल फोन आहेत जगभरात वापरले जातात, पण भारतात अँड्रॉइड फोन वापरले जातात. UK मध्ये ऍपलचे आयफोन जास्त वापरले जातात. चायनामध्ये ओप्पो, विवो वापरले जातात. म्हणजे सांगायचा पॉइंट काय, ते प्रोडक्ट किंवा ते प्लॅटफॉर्म एकच आहेत, फक्त कंट्री स्पेसिफिक कंपन्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे भारतामध्ये आता सर्च इंजिन जर म्हटलं तर आपण सगळे शोधण्यासाठी गुगल हे वापरतो. आता जसं UK US मध्ये बिंग वापरलं जातं, ऑस्ट्रेलियामध्ये याहू वापरलं जातं. म्हणजे कमी अधिक प्रमाणात प्रत्येक कंपनी प्रत्येक कंट्रीमध्ये वेगवेगळं वापरलं जातं. सो आपल्या भारतामध्ये आपण जेव्हा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असं शिकतो किंवा वापरायचं म्हणतो, तेव्हा आपण काय करतो तर आपण ठरवतो युझिंग SEO वी चिकन using SEO we learn to rank our website on Google. ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्ट, पैसे नाही द्यायचे आपल्याला. मग याचा आउटपुट काय येणार आपल्याला, सी when our website appears in front of users searching on Google, more users visit our website and we get more conversions and ultimately more revenue, and that too free of cost. म्हणजे सिंपल आहे बघा, आपण SEO समजून घेतला आणि त्या पद्धतीने काम केलं, म्हणजे ती प्रोसिजर थोडक्यात, तर काय होणार, आपली वेबसाईट जास्त लोकांना दिसणार गुगलवरती. जास्त लोकांना दिसली, जास्त लोक व्हिजिट करणार. व्हिजिट केल्यानंतर त्यांना आपली वेबसाईट वरती ते समजून घेतील आणि त्यांना आवडलं तर ते फॉर्म फिलअप करतील किंवा ऑनलाईन काही असेल ते विकत घेतील आणि अल्टिमेटली आपल्याला जास्त बिझनेस मिळेल. लक्षात येत आहे? सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, SEO प्रोसेस करायची. आता SEO प्रोसेस साठी काय काय गरजेचं आहे ते आपण बघूया. तर सगळ्यात आधी तुमची वेबसाईट असणं गरजेचं आहे. ओके, कारण विदाऊट वेबसाईट SEO होऊ शकत नाही. बघा ना, तुम्ही इथे सर्च केलं तर इथं काय काय दिसतं तुम्हाला, तर प्रत्येकाच्या वेबसाईटच दिसतात आहेत. ओके, सो फर्स्ट पार्ट इज आपल्याला एक फुल फ्लेज वेबसाईट हवी आहे. हा, ठीक आहे. दुसरं, या वेबसाईट वरती आपल्याला कॉन्टेंट हवंय. कॉन्टेंटचा अर्थ होतो इन्फॉर्मेशन अबाउट your brand, product, services, इंडस्ट्री एक्सेट्रा. माहिती हवी आपल्याला, माहिती. ओके, आणि दुसरं कीवर्ड्स. आता हे तिसरा जो पॉइंट आहे तो थोडासा ट्रिकी आहे, पण मी तो सांगेल तुम्हाला नंतर की काय कीवर्ड वगैरे काय असतं. फक्त आता पहिले लक्षात घ्यायचं की आपल्याला एक वेबसाईट हवी आहे आणि त्या वेबसाईट वरती कॉन्टेंट हवं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा, तुम्हाला मी स्टेप सांगतोय की आता भाग्यश्री आहे. ओके, भाग्यश्रीची इच्छा आहे की लोकांनी जेव्हा भाग्यश्री, गाव कोणतं तुमचं? कुर्डवाडी, सोलापूरकडलं. अच्छा, फेमस काय सोलापूरला जे जेवणाच्या बाबतीमध्ये? अं, शेंगदाणा चटणी. हा, अजून? अजून लांबोटीचा एक चिवडा आहे काय तिकडं. हा, आता एक एक सोपं एक्झाम्पल सांगतो. म्हणजे तुझी इच्छा आहे की तुझी वेबसाईट बनवतीये, तर तुझी इच्छा आहे की तू ते वेबसाईट थ्रू विकतीये, म्हणजे शेंगदाण्याची चटणी म्हणा किंवा जो काही चिवडा आहे तो चिवडा. आणि तुझी इच्छा आहे की लोक जेव्हा गुगलवरती सर्च करतात नाही का, सोलापुरी शेंगदाणा चटणी किंवा मग जो लांबोटीचा चिवडा म्हटले, तर ते सर्च केल्यानंतर तुझी इच्छा आहे तुझी वेबसाईट दिसावी आणि लोकांनी वेबसाईट वरती येऊन ते विकत घ्यावं किंवा त्याची रेसिपी वाचावी. ठीक आहे, अशी तुझी इच्छा असेल तर त्यासाठी SEO कसं मदत करेल ते बघ. सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, एक वेबसाईट बनवावी लागेल
जिच्यावरती आपण ती माहिती टाकू शकतो अबाउट चटणी, अबाउट चिवडा, किंवा आपण ते विकायलाही ठेवू शकतो, जशी आपली इच्छा तशी. ठीक आहे. आयदर इन्फॉर्मेशन अबाउट रेसिपी और प्रोडक्ट्स टू सेल, म्हणजे जसं तुला हे करायचंय तसं. अशी ती वेबसाईट आपल्याला पहिली बनवावी लागेल. आणि दुसरं कॉन्टेंट म्हणजे काय, तर आता आपल्याला इथं हे करावं लागणार की जे काही, म्हणजे आता सोलापुरी चटणी फॉर एक्झाम्पल आता आपण विकत नाहीये, पण तुझी इच्छा आहे की लोकांनी रेसिपी सर्च केल्यानंतर तुझी वेबसाईट दिसायला पाहिजे. तर तुला म्हणजे आता आपल्याला सिंपल माहिती आहे, शेंगदाणे घ्या, हा मसाला घ्या, तेल घ्या, टाका, झाली चटणी. नाही, तर आता इथं कसं असतं ना, कंटेंट म्हणजे काय, नाही का आपण म्हणतो निबंध किंवा असं जास्त माहिती हवी आहे, त्या जास्त माहितीला कंटेंट असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, आपण पूर्वी 10 मार्काला प्रश्न असायचे आपल्याला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये. 2 ओळी उत्तर लिहून चालेल का रे 10 मार्कासाठी? नाही. जितकं नाही. आपण जास्त मोठं उत्तर लिहू, 10-15 ओळींचं, भलेही त्याच्यामध्ये आपल्याला येत नसेल पूर्ण उत्तर, तरी ठोकून माकून इकडचं तिकडचं टाकून आपण ते लांब केलं तर काय होतं, आपल्याला मार्क मिळतात. पण 2 ओळीला 10 मार्क कोणी नाही देणार, राईट? म्हणजे आताही जेव्हा मागच्या वेळेला माझी लॉची एक्झाम झाली, तर मला बरेचसे सेक्शन माहित नव्हते, पण मी म्हटलं 10 मार्काचा प्रश्न आहे तर मग नाही बाबा, सोडून नाही द्यायचं 2 ओळी. मग इकडचं तिकडचं रिपीट रिपीट हे ते टाकत गेलो. ओके. तर म्हणजे तसंच इथंही की आपण जेव्हा सांगतो की बाबा आपल्याला रँक झाली पाहिजे, तर गुगल काय म्हणतो, जो जितकी त्याचं म्हणणं एवढंच आहे, जितकी जास्त माहिती ना, म्हणजे तो म्हणतो की डिटेलमध्ये नॉलेज देताय तुम्ही युजरला. ठीक आहे. म्हणून तो म्हणतोय जास्त माहिती होती. इथं काय करायचं तुला, जितकं इन डेप्थ लिहिता येईल, इन डिटेल लिहिता येईल. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो की तुला कमीत कमी 600 वर्ड्स एवढं कंटेंट किंवा माहिती त्या पेजवरती हवी. म्हणजे तू एक पेज लिहिलंय की सोलापूर चटणी रेसिपी, आणि तुझी इच्छा आहे लोकांनी जेव्हा गुगलला सर्च केल्यानंतर हे पेज दिसावं, तर त्या पेजवरती तुझे आहेत ना, त्या सोलापुरी चटणीबद्दल कमीत कमी 600 शब्द इतकं माहिती किंवा मजकूर हवा. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट कीवर्ड. कीवर्डचा अर्थ आहे आता आपण कशासाठी रँक करायचं, आपल्याला कशासाठी वेबसाईट दिसली पाहिजे, तर सोलापुरी शेंगदाणे चटणी, बरोबर? तर त्याचं असं म्हणणं आहे, या 600 वर्ड्स मध्ये तुझा जो सोलापुरी शेंगदाणी चटणी हा शब्द आहे, तो 3% आसपास आला पाहिजे. 2 to 3% डेन्सिटी. बघ, बेसिक इतकं सोपं आहे SEOचं. तो काही पैसे मागत नाही, काही तुला कोडिंग वगैरे करायला सांगत नाही. बेसिक त्याचं असं आहे, आता मी तुम्हाला एक एकदम सिंपल एक्झाम्पल इथे दाखवतो. ब्लॉग मध्ये जाऊया. आता इथे बघा लिहिलेलं आहे काय, माझी इच्छा आहे की लोक जेव्हा झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आयडिया सर्च करतात, तर तेव्हा त्यांना माझं हे वेब पेज दिसायला हवं. तर मी काय केलं की या पेजवरती बघा, म्हणजे त्या झिरो बिझनेस आयडिया बद्दल खूप सारी माहिती लिहिली, 600 शब्दांपेक्षा जास्त. पण यात मी तो शब्द पण रिपीट केलाय बघा, झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आयडियाज, झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस, झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आयडियाज, झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस, झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस, झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस. लक्षात येते का? म्हणजे ही बेसिक पायरी आहे. का तर बघा गुगल कसं कॅल्क्युलेट करतो, एकदम गुगलचं जाऊ दे, तुमचं एक्झाम्पल आपण घेऊयात. मला सांगा, तुम्ही Amazon वरती शॉपिंग करता सगळेजण. हो. आपण बघा घ्यायच्या आधी प्रोडक्टचे रिव्ह्यू बघतो ना रे, कसं आहे प्रोडक्ट, किंवा ज्या लोकांनी घेतलंय त्यांचं काय म्हणणं आहे हे बघतो ना आपण. हो, बघतो. हा. मग हे बघत असताना मला सांगा, तुम्हाला कोणता रिव्ह्यू हेल्प करतो, 2 ओळीवाला की 10 ओळीवाला?
म्हणजे कोणत्या रिव्ह्यू मधनं तुम्हाला जास्त इन डेप्थ त्या प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन मिळते? हिमांशू, 2 ओळीच्या की 10 ओळीच्या रिव्ह्यू मधनं? कोणत्या रिव्ह्यू मधनं जास्त माहिती मिळेल? 10 ओळीच्या. हा, म्हणजे थोडक्यात काय की एखाद्या प्रोडक्ट बद्दल मला चांगली माहिती हवी आहे, तर मग ते जितकी जास्त माहिती असेल तितकी मला त्या प्रोडक्ट बद्दल जास्त माहिती मिळणार आहे, बरोबर की नाही? बरोबर ना? हो सेम गुगल हो पण काय करतो, जेव्हा एखादा युजर टाकतो की आता सोलापुरी शेंगदाणा चटणी, मग तो बघतोय की कोणत्या वेबसाईट वरती जास्त कंटेंट आहे. त्याचं म्हणणं काय, जितकं जास्त कंटेंट म्हणजे तितकी ती गोष्ट तितकी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तू आणि भाग्यश्री आहे, तू 200 शब्द लिहिले आणि भाग्यश्रीने 600 शब्दात लिहिलंय, तर तो म्हणेल की भाग्यश्रीचं कंटेंट जास्त डिटेल देत, म्हणजे तिने जास्त डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे त्या गोष्टीबद्दल. मग तो म्हणाल नाही, जास्त डिटेल म्हणजे मग युजरला चांगली माहिती मिळेल, जास्त समजेल, मग तो काय करेल, ती वेबसाईट तशी आपली रँक करेल. म्हणजे दिस इज फर्स्ट, की तो ऍझ्युम करतो की जितकं जास्त कंटेंट तितकं बेटर आणि तितके आपले रँकिंगचे चान्सेस जास्त. म्हणून आपल्याला काय करायचंय, जास्त कंटेंट आपल्या पेजवरती टाकायचं. ओके. दुसरं, आता काय आहेत ना, तो काही माणूस नाहीये की बाबा त्यांनी पूर्ण वाचलं आणि त्याला समजलं की हा ब्लॉग, हे आर्टिकल, हे कंटेंट किंवा इन्फॉर्मेशन कशाबद्दल आहे, हे त्याला नाही समजत. तो काय करतो ना, ते कंटेंट वाचतो आणि त्याच्यामध्ये जे शब्द जास्त फ्रिक्वेंटली रिपीट होतात ना, तो ऍझ्युम करतो की ते कंटेंट त्याच्याबद्दल आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला सांगायचं की हे 600 शब्द किंवा 1000 वर्ड्स आहेत, हे आहेत याच्याबद्दल, कशाबद्दल, झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस बद्दल. तर मी काय केलंय, तो शब्द पुन्हा पुन्हा कंटेंट मध्ये रिपीट केलाय, झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस, झिरो इन्व्हेस्टमेंट. सो ते गुगल सारखं वाचणार आहे, ह्याच्या त्याला कळत नाही, म्हणजे आपल्यासारखं तो समजून नाही घेऊ शकत पॅरेग्राफ वाचून की हा पॅरेग्राफचा सारांश काय. तर तो जेव्हा रीड करतो ना, तो बघतो की कोणते वर्ड रिपीट झालेत, मग त्याला कळतं अरे अच्छा, झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस हा वेळ आहे ना, ते 15 वेळा रिपीट झालं, एक 20 वेळा रिपीट झालं, म्हणजे दिस कंटेंट मस्ट बी अबाउट झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आयडिया. किंवा आता माझं होम पेज आहे, सो तो म्हणतो अरे अच्छा, इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस बद्दल बोललं गेलंय, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस बद्दल बोललं गेलंय, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस बद्दल बोलत, हा म्हणजे दिस पेज मस्ट बी अबाउट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. म्हणजे इतकं सिम्पल तो कोरिलेशन लावतो किंवा करतो. म्हणून आपल्याला काय करायचंय, जेव्हा आपली वेबसाईट आपण बनवते किंवा काही असेल, ब्लॉग पोस्ट किंवा पेजेस, तर सगळ्यात महत्वाचं आहे. आता इथं आपल्या एसईओ ची जर्नी कशी स्टार्ट होते ते लक्षात घ्या. आपल्याला आधी एक टूल असतं, ज्या टूलचं नाव आहे गुगल कीवर्ड प्लॅनर. ओके. तर हे एक नाही, असे खूप सारे टूल्स आहेत. म्हणजे मगाशी आपण जर टूल्स बाय मध्ये पाहिलं, तिथेही वेगवेगळे टूल्स तिथे मी दाखवेल. पण एक फ्री टूल आहे बाय गुगल, फ्री टूल बाय गुगल फॉर कीवर्ड रिसर्च. म्हणजे हे जे टूल आहे ना, हे आपल्याला सांगतं की लोक तुमच्या बिझनेस बद्दल काय सर्च करतात. मग मी अंदाजे आता सांगितलं सोलापुरी शेंगदाणे चटणी, आपण बघूयात लोक काय ऍक्च्युली सर्च करतात. बघा, सोलापुरी शेंगदाणा चटणी, सोलापुरी शेंगा चटणी, सोलापुरी शेंगा चटणी ऑनलाईन, सोलापूर शेंगदाणा चटणी रेसिपी इन मराठी, सोलापूर शेंगा चटणी प्राइस, सोलापूर शेंगदाणा चटणी प्राइस. म्हणजे हे ऍक्च्युअल शब्द आहेत हा, जे लोकांनी सर्च केलेले आहेत. बघ, मी माझ्या मी काय सोलापुरी असं म्हणत होतो, ठीक आहे, पण इथं सोलापूर असा शब्द वापरलेला आहे. बरं, आता इथनं मला फक्त हे कळलं की लोक काय सर्च करतात, पण किती लोक सर्च करतात हे नाही कळलं. तर ते कुठून कळतं आपल्याला, तर इथून गुगल कीवर्ड प्लॅनर मधनं, की किती लोक सर्च करतात. मग तसं आपण तो शब्द आपल्या कंटेंट मध्ये वापरू शकतो. सो पहिलं आपल्याला काय करायचंय, कीवर्ड शोधायचे. ओके. दुसरं, त्या कीवर्ड भोवती आपल्याला कंटेंट बनवायचंय. क्रिएट कॉन्टेंट अराउंड फोकस कीवर्ड युजिंग टूल्स. तुम्हाला स्वतः लिहिता आलं तर वेल अँड गुड, नसेल तर आपल्याकडे टूल्स आहेत. म्हणजे आता सध्या आपण चॅट जीपीटी खूप वापरतो.
ठीक आहे. पण ते एकदम बेसिक लेवलचं टूल आहे, म्हणजे जे आता फक्त प्रॅक्टिससाठी, नंतर नाही आपण जास्त वापरणार. तर त्याच्यावरती सुद्धा आपण कंटेंट क्रिएट करू शकतो. म्हणजे बघा, मी इथे तुम्हाला लगेच करून दाखवतो. राईट, बघा, राईट अ ब्लॉग आर्टिकल अबाउट सोलापूर शेंगदाणा. या चटणीची स्पेलिंग पण मला बघावी लागेल. चुटणी, CHUTNEY, in Marathi, and my focus keyword is बघा. आपण थांबूयात, कारण त्याला मराठी तेवढं जमत नाहीये. आपण इंग्लिश मध्ये सांगूयात त्याला. थोडा त्याला वेळ लागतो. माझ्या इथे मला इंटरनेटचा इश्यू, त्याच्यामुळे थोडं ते अडकतंय. पण लक्षात आलं ना, की अशा पद्धतीने आपल्याला काय प्रोसेस करायची. जो काही आपला बिझनेस असेल, त्या बिझनेसशी रिलेटेड कीवर्ड आपल्याला शोधायचे आहेत वेगवेगळे टूल्स वापरून. त्यानंतर त्या कीवर्ड भोवती आपल्याला कंटेंट बनवायचं आहे, आणि जे बनवलेलं कंटेंट आहे ते आपल्या वेबसाईट वरती आपल्याला अपलोड करायचं. आता आपण ज्या काही वेबसाईट बनवतोय किंवा आपण ज्या बनवल्यात, त्यामध्ये आपण इलेमेंटर हे टूल वापरले, राईट. तर त्या इलेमेंटरचा उपयोग करून आपल्याला हे फक्त कंटेंट आपल्या वेबसाईट वरती अपलोड करायचं. लक्षात येते का सगळ्यांच्या? बेसिक काय SEO ची सुरुवात. काही अवघड वाटते का याच्यामध्ये आपल्याला जमणार नाही असं म्हणून? हिमांशू, असं वाटतंय का जमणार नाही आपल्याला? नाही सर. आता आज मी दोघांना एकदम सोपी असाइनमेंट देतो. ठीक आहे. काय असाइनमेंट आहे? तर पहिलं, जर तुमचं आता हिमांशू तर ऑलरेडी वापरतोय, भाग्यश्री नाही वापरत, ChatGPT हे जे काही ऑनलाईन टूल आहे, इथे जाऊन अकाउंट क्रिएट करायचंय. भाग्यश्री नसेल तर, म्हणजे तुमचं आय थिंक नाहीये. ठीक आहे, काही नाही. आणि अकाउंट क्रिएट करायला तुम्ही तुमचं गुगलचा मेल ID वापरू शकता. ओके, दिस इज फर्स्ट. सेकंड, कोणताही एक कीवर्ड घ्या, म्हणजे जो तुम्हाला योग्य वाटतोय, रॅन्डम असला तरी चालेल. आता आपण कीवर्ड रिसर्च शिकलेलो नाहीये,
ठीक आहे. कीवर्ड रिसर्च ही वेगळी प्रोसेस आहे, जी उद्याच्या सेशन मध्ये आपण शिकणार आहोत. तुम्हाला आता काय करायचं, कोणता एक रॅन्डम कीवर्ड घ्या. मी सोलापूर शेंगदाणा चटणी घेतली. हिमांशू तू नाशिकची द्राक्ष घे, किंवा मग अजून काहीही घे. तुमच्या तिकडे काय स्पेशालिटी मला सांग. नागपूरला काय संत्री आहेत ना? हो. हा. मग बघ, असं फक्त गुगलला टाकून बघ, लोक नागपूर विषयी काय सर्च करतात. बघ, नागपूर टाकलं तरी नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर टू पुणे फ्लाईट, नागपूर टू पुणे डिस्टन्स, किंवा अजून काय, नागपूर फूड असं टाकूयात. फूड कोर्ट, फूड इंडस्ट्री, फूड फेस्टिवल. अच्छा, नागपूरला बघ. तर मग तू असं नागपूर फूड फेस्टिवल वरती लिहू शकतो, किंवा मग नागपूर ऑरेंज बर्फी, वा, याच्यावरती लिहू शकतो. म्हणजे कोणताही, आजचं तुम्हाला एकच हे आहे, कोणताही एक टॉपिक तुमच्या आवडीचं तुम्हाला घ्यायचं आहे, एनिथिंग, आणि त्या टॉपिक वरती तुम्हाला चॅट जीपीटी वरती कंटेंट क्रिएट करायचं आहे, आणि हे एका वर्ड फाईल मध्ये सेव्ह करून उद्या मला दाखवायचं. फक्त तुम्हाला कमांड काय द्यायची ती मी इथं सांगतो, ती नोट डाऊन करून घ्या. असं तिथे लिहायचं, राईट एसईओ ऑप्टिमाइज आर्टिकल अबाउट तुमचा जो काही टॉपिक असेल. ओके. अँड यूज फोकस कीवर्ड, अगेन तुमचा जो काही टॉपिक असेल इन इट. बस, ही कमांड लिहून घ्या, आणि अशी ही कमांड वापरून फक्त टॉपिकच्या ऐवजी तुमचं हे करा, आणि ते आपल्याला कॉपी पेस्ट करायचं. भाग्यश्री, लक्षात आलं? फोटोज क्लिक केले सर मी. काय म्हंटल? क्लिक केला मी फोटो. अच्छा, फोटो क्लिक केला, ठीक आहे. भाग्यश्री, तुम्ही फोटो क्लिक करा किंवा मग लिहून घ्या. किंवा हिमांशू, तुला सांगतो मी, जर इथे त्या तुला हो. चॅट जीपीटी वरती नाही जमलं, ओके, आपले जे काही आता सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, मग इथे गेलो आपण टूल्स बाय मध्ये, काय करते बघू, बॅकग्राऊंडला जे करते काय बघू, काय बघू. बघ, आता इकडे आला ना तू, इथेही तुला खूप सारे टूल आहेत. म्हणजे एक एक्झाम्पल दाखवतो. वर्ड ए आय म्हणून हे टूल आहे. ओके, हे प्रीमियम आहे वर्ड ए आय. हे रिराईट करते, हे जाऊ दे, थांब दुसरं बघूयात. क्रिएटर ए आय. असं काय होतंय? लॉग आउट. न्यू वरती क्लिक केलं, न्यू पेज. एखादं डिलीट करून टाकूया. चला, जनरेट विथ ए आय, आणि इथे लिहितो राईट एसईओ ऑप्टिमाइज्ड
blog about नागपूर संत्रा बर्फी. My focus keyword is संत्रा बर्फी. बघ हे सगळं त्याने दिलंय. असे पॉइंट्स येणार तुझ्या ह्याच्यामध्ये, असं हेडिंग आणि कंटिन्यू टू ड्राफ्ट. आणि फक्त 2 मिनिटं शांत बसायचंय आणि तुला पूर्ण आर्टिकल त्याच्यावरती लिहून देणार आहे. दिसतंय? हो सर. हा, मग तुला जर चॅट जीपीटीने लिहिता आलं तर त्याने लिही, नसेल तर मग तू याने हे आपलं वर्ड ट्यून वापर. ओके. हो. भाग्यश्री जमेल लिहायला? जमेल सर, पण तुम्ही स्टार्टिंग कसं केलं होतं डिस्कनेक्ट झालं मग असं म्हटलं. बरं, एकदा दाखवतो. ते फोटो काढला का, की कमांड काय द्यायची ते फोटो काढला का इथला, की तुम्हाला जे टूल वापरायचं. सी, हे चॅट जीपीटी नावाचं टूल आहे. मी पुन्हा दाखवतो की ओपन कसं करायचं. गुगलला जायचं, तुम्हाला असं टाकायचंय चॅट जीपीटी. ओके. त्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल. आता माझं अकाउंट असल्यामुळे ते ऑटोमॅटिक लॉग इन होतंय, पण तुम्हाला फर्स्ट टाइम आहे ना साइन अप करावं लागेल. मग मी लॉग आउट करतो म्हणजे तुमच्या लक्षात. लॉग इन केलंय सर चॅट जीपीटी. केलंय ना लॉग इन? हो. हा, मग काही नाही. मग तुम्हाला फक्त ना हे एवढंच टाकायचंय, म्हणजे ही जी कमांड आहे ना, कमांड कॉपी करायची आणि इथं टाकायची. फक्त जिथं टॉपिक शब्द लिहिलाय ना तिथं तुमचं तुमचं हे टाकायचंय, काय म्हणतात शब्द. जसं आता मी टाकलं मलाई बर्फी. लक्षात आलं का? काही नाही, इथे जो सर्च बार येतो ना खाली आपला मेसेज चॅट इथून जीपीटी. केलं होतं सर मी, पण तुम्ही आता दाखवलेलं ते वेगळं होतं ना काहीतरी. नाही, हे टूल वेगळं होतं, ते तुम्हाला अजून ऍक्सेस नाही दिलेला आहे. हे टूल वेगळं आहे. याचा ऍक्सेस आता मला फक्त याच्यात करायचं. नाही. याला काल आहे ना, याला ऍक्सेस दिला हिमांशूला. तुम्हाला तुमची वेबसाईट झाली ना 1-2 दिवसात, हे जे सगळे टूल्स आहेत ना, तर 50+ हे प्रीमियम टूल्स आहेत, जे आपल्याला आत्ताही मदत होते आणि नंतरही जॉबच्या ठिकाणी विचारतात, म्हणजे आपल्याला हे टूल्स वापरता येतात का. तर हे टूल्सचा ऍक्सेस तुम्हालाही देणार आहे प्रीमियम टूल्सचा. तर त्यातलं मी त्याला एक टूल सांगतोय, सो दॅट तो त्याचा वापर चालू करू शकेल. ठीक आहे. तुम्ही आता चॅट जीपीटी वरती करा. याचंही तुम्हाला बाकी टूल्सही मी सांगेल नंतर. ठीक आहे. फक्त उद्या तुम्हाला एक आर्टिकल क्रिएट करून आणायचं, दॅट्स इट. बाकी काहीच नाही. ओके. ठीक आहे. चल, मग आता आपण इथे थांबूया. सर, हा, बोल ना. ते मी ओपन केलं होतं टूल्स मध्ये, हम्म. तर तिथे आवाज ब्रेक झाला हिमांशू. डायरेक्ट काय मी म्हंटला? दाखवू का? हो मी हो, दाखवू का तुम्हाला? दाखव ना, स्क्रीन शेअर कर. हो. हम्म. नाही, या टूल मध्ये नाही, हे टूल वेगळं आहे. मी तुला आता एक टूल सांगतो. हे जेव्हा आपण एसईओ शिकू ना, तेव्हा हे टूल हो. वापरायचंय तुला. प्रत्येक टूल वेगवेगळ्या गोष्टी. इथं कंटेंट नाही जनरेट होणार.
आता कंटेंटसाठी मी तुला सांगितलं डॅशबोर्ड मध्ये जा आणि जे मी तुला दाखवलं ना वर्ड AI वाला खाली या. वर्ड ट्यून बघ जांभळ्या कलरचं आहे वरती गेलं थोडस वर्ड ट्यून म्हणून आहे. हा हम्म. आता इथे काय करायचं न्यू वरती क्लिक करायचं बघ डाव्या हाताला न्यूचं ऑप्शन आहे. हो न्यू पेज आणि बघ जनरेट विथ एआयचं ऑप्शन आहे पुढे पुढे तसेच हो पुढे स्क्रीन हा तिथे हा. हो सांग त्याला तुला काय पाहिजे. बघणार मी मग आता. हा ठीक म्हणजे तेच बघ आणि त्याच्यानंतर बघ ॲरो आता तो पांढरा दिसतोय पण पुढे त्या बॉक्सच्याच हो उजव्या कोपऱ्यात खाली ॲरो त्याच्यावरती क्लिक केलं ना तर तुला हवं तसं कंटेंट वरती 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 हो हा हो तर तो तुला हवं तसं जनरेट बनवून देईल ते फक्त तुला कॉपी पेस्ट करून वर्ड फाईल मध्ये सेव्ह करायचं आहे. हो सर. ठीक येस चल आणि उद्या थोडंसं 7 वाजता कनेक्ट कर हिमांशू वेबसाईट तुझी कनेक्ट करायची आहे होस्टिंगला आपल्याला आणि हो त्यानंतर मग तुझ्या आवडीची थीम घेऊन तू त्या परवापासून डिरेक्टली हे आर्टिकल्स तिकडे अपलोड करू शकतो. ओके ठीक आहे. येस ओके चलो बाय बाय गुड नाईट बाय. बाय.